Hello dear students, we are studying Mathematics Part 2nd, Standard 10, Chapter number 2nd, Pythagoras Theorem. In today's video, we are going to solve Practice Set 2.1. So, let us start. Question 1. Identify with reason which of the following are Pythagorean triplets. First sum in bracket 3, 5, 4. Students, we know that triplet is a group of 3 numbers. Okay, ट्रिपलेट हे 3 नंबर्सचा ग्रुप असतं. त्यापैकी आपण आयडेंटिफाय करायचं आहे की दिलेलं ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही. ओके, सो वी नो दॅट हाऊ टू फाइंड द पायथागोरियन ट्रिपलेट मीन्स आर द गिवन नंबर्स आर पायथागोरियन ट्रिपलेट्स ऑर नॉट. कसं फाइंड आउट करायचं म्हणजे यापैकी एक लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा कोणाच्या इक्वल आला पाहिजे, तर रिमेनिंग 2 जे नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या समच्या इक्वल. ओके, सो लेट अस स्टार्ट हियर. 3 स्क्वेअर इज 9, 5 स्क्वेअर इज 25, 4 square is 16. Now here two small numbers are 3 and 4. So 3 square plus 4 square is 9 plus 16 is equal to 25. And this 25 is nothing but it is equal to 5 square. Okay. So therefore this 3 square plus 4 square is equal to 5 square. Okay. 3 square plus 4 square is equal to 25 is the square of 5. So it is equal to 5 square. From this we can say that the square of the largest number, okay, here largest number is 5, the square of the largest number is equal to the sum of the squares of the other two numbers. So therefore 3, 5, 4 is a Pythagorean triplet. Okay, now second sum. Here 4, 9, 12. In this 4 square is 16, 9 square is 81 and 12 square is 144. So take two small numbers 4 square and 9 square. Okay, 4 and 9 are smaller than the 12. Okay, so we are taking 4 square plus 9 square, that is 16 plus 81, nothing but the 97. Okay, now here 4 square plus 9 square. आता पहा हे 97 144 च्या इक्वल नाहीये, म्हणजे 12 स्क्वेअरच्या इक्वल नाहीयेत. म्हणून आपण इथे असं म्हणूयात 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 12 स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, ओके, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर किती आहे 144. ओके, इज नॉट इक्वल, हा 144 हा कोणाच्या इक्वल नाहीये टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर टू नंबर्स. 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअरचा जो सम आपण केली तर ती 144 जर आली असती तर हे पायथागोरियन ट्रिपलेट होतं. बट नाउ इट इज नॉट अ पायथागोरियन triplet. Okay, so therefore 4, 9, 12 is not a Pythagorean triplet. Okay, and in the same manner you have to solve 4th sum, 5th sum and 6th sum. Solve yourself. Okay, हे तुम्ही स्वतः सॉल्व करा. या पद्धतीनेच मी इथे सांगितलेलं आहे तसंच फाइंड आउट करायचं आहे की पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही. ओके, नाउ लेट अस स्टार्ट द नेक्स्ट क्वेश्चन. हियर क्वेश्चन नंबर 2nd. See, what is the question number 2nd? In figure, angle MNP, here angle MNP, this angle is 90 degree, segment NQ, perpendicular segment MP. Okay, this is the sign of perpendicular. Then MQ is equal to 9. इथे MQ ही length किती आहे 9 आहे and QP is 4. Okay, now find NQ. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, NQ फाइंड आउट करायचं आहे. तर इथे इन ट्रायंगल MNP, ओके, MNP या ट्रायंगल मध्ये angle MNP is equal to 90 degree, it is given. Segment NQ perpendicular hypotenuse MP. ओके, इथे NQ perpendicular आहे MP वरती. ओके, इट इज गिवन, हे दिलेलंच आहे. नाउ देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन, आता इथे जॉमेट्रिक मीनची जी प्रॉपर्टी आहे ती काय आहे आपल्याला माहित आहे. व्हॉट इज द जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी? दिस NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ मल्टिप्लाइड बाय QP. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, MQ मल्टिप्लाय QP. पण आता या वर्षीच्या सिलेबसमधून हा जो प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन आहे ती डिलीट केलेली आहे, पण तरीसुद्धा अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो 2 मार्क्सला तुम्हाला. ओके, सो दिस इज द बाय प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन. हियर NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ मल्टिप्लाय PQ is 9 multiply 4. So therefore NQ square is equal to 36, NQ is equal to 6, taking square root on both the sides. NQ is equal to 6. ओके, तर इथे आपलं जे आन्सर आहे ते किती आलेलं आहे, NQ is equal to 6. तर स्टुडंट्स हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करायचे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये. ओके,
Now question number 3 you have to solve yourself. Now question 4. Okay, what is the question 4? See figure. सी इन द फिगर, इथे फिगरमध्ये पहा, फाइंड आर पी. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? आर पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे अँड पी एस ऑल्सो. ओके, पी एस सुद्धा फाइंड आउट करायचं आहे युझिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रँगल पी एस आर. पी एस आर या ट्रँगलमध्ये जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, बाय युझिंग दॅट इन्फॉर्मेशन फाइंड पी आर अँड पी एस. ओके, नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट टू सॉल्व दिस क्वेश्चन इन ट्रँगल पी एस आर. आता इथे आपल्या ट्रँगल पी एस आर मध्ये पहा, अँगल पी एस आर, पी एस आर इथे साइन दिसते राईट अँगलचं, सो इट इज 90 डिग्री. अँगल एस पी आर, ओके, अँगल एस पी आर इज गिवन, इट इज 30 डिग्री. ओके, दीज टू अँगल्स आर गिवन अँड वी नो दॅट हाऊ टू फाइंड द थर्ड अँगल ऑफ अ ट्रँगल. पहा आता ट्रँगलमध्ये जर टू अँगल्स आपल्याला माहीत असतील तर तो थर्ड अँगल कसा फाइंड आउट करायचा? बाय अँगल सम प्रॉपर्टी. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल यूज करून आपण ते फाइंड आउट करू शकतो. ओके, सो देअरफॉर एस पी आर, अँगल एस पी आर सॉरी एस आर पी is equal to 60 degree, remaining angle of a triangle. Okay, then now therefore triangle PSR. आता आपण 3 अँगल्स आपल्याला माहीत झाले. आता हा जो ट्रँगल आहे, ट्रँगल SPR हा कसल्या प्रकारचा आहे किंवा PSR हा कसल्या प्रकारचा ट्रँगल आहे? इट इज 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रँगल. सो देअरफॉर बाय द प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रँगल थेरम वी नो दॅट साइड अपोजिट टू 30 डिग्री, साइड अपोजिट टू 30 डिग्री, इथे कोण आहे साइड अपोजिट टू 30? इज SR. ओके, सो SR इज हाफ ऑफ हायपोटेनस. 30 डिग्रीच्या अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या काय असते? हाफ असते. तर इथे पी आर किंवा आपण म्हणूया आर पी ही हायपोटेनस आहे. ओके, तर हाफ ऑफ हायपोटेनस आर पी. ओके, इट इज साइड अपोजिट टू 30 डिग्री. सो देअरफॉर SR इज गिवन 6. सो 6 इज इक्वल टू हाफ ऑफ आर पी. देअरफॉर आर पी इज इक्वल टू, आता हे 2 इकडे डिवाइड आहे राईट हँड साईडला, इट विल बी मल्टिप्लाय टू द लेफ्ट हँड साईड. सो आर पी इज इक्वल टू 12. आर पीची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 12 मिळालेली आहे. सिमिलरली आता त्याच प्रकारे आपल्याकडे काय फाइंड आउट करायचं आहे? आपल्याला पी एस फाइंड आउट करायचं आहे. सो पी एस इज √3/2 बिकॉज इट इज साइड अपोजिट टू 60 डिग्री. 60 डिग्रीच्या अपोजिट साइड ही नेहमी √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस, हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाइड बाय √3/2. हायपोटेनसला केलं की आपली जी साइड आहे पी एस ती आपण मिळेल. ओके, सो देअरफॉर पी एस इज इक्वल टू √3/2 मल्टिप्लाय. आताच आपण आर पी फाइंड आउट केलेला आहे, तो इथे ठेवूयात, पुटअप करूयात. सो आफ्टर कॅल्क्युलेशन 2 1 जा 2, 2 6 जा 12. So 6√3 is the value of PS, okay, length of PS. So in this way we find out RP is 12 and PS is 6√3. Okay, now question 5 you have to solve yourself. Question 6, find the side and perimeter of a square whose diagonal is 10 centimeter. पण आता स्टुडंट्स एक स्क्वेअर आपल्याला सांगितलेला आहे की स्क्वेअरचा डायगोनल दिलेला आहे आणि त्यावरून आपण साइड आणि पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर डायग्राम इज नॉट गिवन इन द क्वेश्चन. So I have drawn the diagram like this. ABCD is a square. So let quadrilateral ABCD be the given square. असं आपण कन्सिडर करूया की ABCD हा स्क्वेअर आहे. AC is 10 centimeter. इथे डायगोनल AC is 10 centimeter. लेट द साइड ऑफ द स्क्वेअर बी x सेंटीमीटर. आता आपल्याला स्क्वेअरची साईड माहीत नाहीये, तर स्क्वेअरची प्रत्येक जी साईड आहे ती सेमच असते, लेंथ त्याची सेमच असते. तर आता इथे आपण BC कन्सिडर करूया x सेंटीमीटर. सो देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू x सेंटीमीटर इन ट्रँगल ABC. आता इथे ट्रँगल ABC मध्ये अँगल ABC इज 90 डिग्री. अँगल ABC हा 90 डिग्रीज आहे. व्हाय इट इज 90 डिग्री? बिकॉज इट इज अँगल ऑफ अ स्क्वेअर. वी नो दॅट ईच ऑफ द अँगल ऑफ अ स्क्वेअर इज 90 डिग्री. So by Pythagoras theorem we know that hypotenuse square, that is AC square, is equal to AB square plus BC square. मग आता इथे AC म्हणजे डायगोनल आपल्याला दिलेलाच आहे, तर 10 स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर म्हणजे साइड आहे ती BCच्या इक्वलच आहे, दॅट इज x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर. सो आफ्टर कॅल्क्युलेशन आता इथे पहा 100 इज इक्वल टू 10 स्क्वेअर इज 100, इट इज इक्वल टू 2x स्क्वेअर. मग हा x स्क्वेअर आहे इथेच ठेवला आणि 2 100ला डिवाइड होईल. ओके, 2 इथे राईट हँड साईडला मल्टिप्लाय आहे. व्हेन इट विल गो टू द लेफ्ट हँड साईड इट विल बी डिवाइड. ओके, सो देअरफॉर 100/5 इज 50. सो x स्क्वेअर इज 50 बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. आता दोन्ही साइड्सचं आपण काय घेतलं? स्क्वेअर रूट घेतलं. तर मग आन्सर किती येईल? AB, दॅट इज x इज इक्वल टू 5√2. पण आता इथे ना स्क्वेअर रूट घेताना पण बऱ्याच स्टुडंट्सला काय होतं, डिफिकल्टी येते, लक्षात येत नाही. तर इथे पहा आता हा 50चं काय घ्यायचं आपल्याला? स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. तर 50 कॅन बी रिटर्न ॲज 25 × 2. 50ला कसं लिहिलं?
तर इथे जे 50 आहे ते 25 मल्टिप्लाय 2 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आणि मग याचं स्क्वेअर रूट जेव्हा आपण घेऊ तेव्हा 25चं स्क्वेअर रूट इज 5 and 2 square root is root 2. Okay, so in this way we find out AB is equal to 5 root 2 centimeter and side of a square is therefore 5 root 2 centimeter. Okay, now perimeter of a square is nothing but the 4 multiplied by side, and just we have find out the side, that is 5 root 2 multiplied by 4, which is nothing but the 20 root 2 centimeter. So in this way we find out side of a square 5 root 2 centimeter and its perimeter is 20 root 2 centimeter. Okay, thank you students.